नमस्कार मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, घरात लिंबू आणि मिरची एकत्र ठेवल्यास कोणता त्रास होतो? ए. आरोग्य, बी. दारिद्र्य, सी. संधिवात, डी. भांडण. प्रश्नाचे उत्तर आहे बी. दारिद्र्य. प्रश्न आहे, उपाशीपोटी कशाचा रस पिल्याने कॅन्सर आजार पूर्ण बरा होतो? ए. कारले, बी. लसूण, सी. कोरफड, डी. कडुलिंब. प्रश्नाचं उत्तर आहे डी. कडुलिंब. प्रश्न पुढचा आहे, थंडीत एकमेकांवर हात चोळल्यास कोणता फायदा होतो? ए. कावीळ उतरते, बी. तणाव दूर होतो, सी. मानदुखी थांबते, डी. पाठदुखी थांबते. मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. उत्तर आहे बी. तणाव दूर होतो. प्रश्न आहे, चवळी खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. लकवा, बी. हृदयरोग, सी. पाठदुखी, डी. कर्करोग. प्रश्नाचं उत्तर आहे बी. हृदयरोग. किवी फळ खाणे कोणत्या आजारासाठी गुणकारी आहे? ए. मधुमेह, बी. हृदयरोग, सी. जुलाब, डी. कावीळ. बी. हृदयरोग. प्रश्न आहे, बिर्याणी खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. संधिवात, बी. हृदयरोग, सी. पोटदुखी, डी. रखवा. प्रश्नाचं उत्तर आहे बी. हृदयरोग. प्रश्न आहे, हिवाळ्यात अंडी खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. संधिवात, बी. सांधेदुखी, सी. मधुमेह, डी. लकवा. प्रश्नाचे उत्तर आहे बी. सांधेदुखी. प्रश्न 8वा आहे, अननसाचे रस पिल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. लठ्ठपणा, बी. संधिवात, सी. कर्करोग, डी. कावीळ. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. लठ्ठपणा. प्रश्न आहे, भाजलेला पेरू खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. कावीळ, बी. मधुमेह, सी. संधिवात, डी. कर्करोग. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. मधुमेह. कोणत्या देशात एकही मूल जन्माला येत नाही? ए. भारत, बी. रूस, सी. व्हॅटिकन सिटी, डी. जपान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्नाचं उत्तर आहे सी. व्हॅटिकन सिटी. प्रश्न पुढचा आहे, गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. सर्दी, बी. ताप, सी. हृदयरोग, डी. पोटसाप. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी. पोटसाप. प्रश्न आहे, चेहरा सुंदर दिसण्यासाठी कोणते फळ खावे? ए. मोसंबी, बी. संत्री, सी. केळी, डी. बीट. प्रश्नाचे उत्तर आहे डी. बीट.